4 जून रोजी लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी सर्वच वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहे. तिसऱ्यांदा जनतेने पंतप्रधान मोदींवर या ठिकाणी विश्वास दर्शवलेला आहे. आमच्यासोबत रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, काय सांगणार? सर्वच वाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहेत. तिसऱ्यांदा मोदींवर विश्वास दर्शवलेला आहे जनतेने, काय सांगाल? कालपासनं एक्झिट पोल सगळे सुरू झालेले आहेत. दिसतायने बघून खूप आनंद होतोय की ह्यावेळेस सुद्धा तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब या देशाचं नेतृत्व करणार आहे. आणि जी जनतेची इच्छा होती की जनतेने ह्यावेळेस सुद्धा ठरवलं होतं की तिसऱ्यांदा सुद्धा आदरणीय मोदी साहेबांना या देशाचा प्रधानमंत्री होताना बघायचं होतं. आणि आपण बघा की एक्झिट पोल मध्ये जो अंदाज दाखवला जातो आहे की 2014 असेल, 2019 असेल, तर ह्या 2024ला सुद्धा म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस जागा एनडीएच्या वाढताना दिसत आहे. याचा अर्थ हा क्लिअर आहे की जनतेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी मतदान केलेलं आहे. तिसऱ्यांदा मोदींवर जनतेने विश्वास दर्शवलेला आहे. नेमके असे काय मुद्दे होते जनतेने तिसऱ्यांदा विश्वास दर्शवला मोदी? बघा, ह्या देशामध्ये राहत असताना प्रत्येक नागरिकाला वाटतं की मला माझ्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे. माझ्या देशासाठी मी पण काही ना काही योगदान दिलं पाहिजे. आणि देशासाठी जर एखादा नेता पुढे येऊन पूर्ण मनाने काम करत असेल तर त्यासाठी जनता सुद्धा त्या नेत्याला साथ देते. आणि ह्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी जे आपल्या भारत देशासाठी काम केलेलं आहे की त्यांनी एक दिवसही सुट्टी न घेता पूर्णपणे प्रयत्न केलेले आहे की भारत देश इतर देशांच्या पुढे कसा जाईल, भारत देशाची प्रतिमा कशी आपल्याला उंचीवर घेऊन जाता येईल की जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये जी येणारी पिढी राहील त्याला आपण एक चांगलं भविष्य, उज्ज्वल भविष्य ह्या देशाचं त्यांच्या हातात देऊ शकतो. की जेणेकरून येणारे जे दिवसांमध्ये मग शेतकरी असतील, महिला असतील, युवक असेल, या सगळ्या जनतेला योग्य पद्धतीने आपण न्याय देऊ शकतो. म्हणून त्या अनुषंगाने ह्या मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी काम केलेलं आहे. आपण बघतो भारताची इकॉनॉमी जी आहे आज 5 नंबरवर आपली येऊन ठेपलेली आहे की जी मागच्या काळामध्ये 11 नंबरवर होते. आज आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये आज नक्कीच भारताचा म्हणजे आज सगळीकडे डंका वाजतोय. आज आपण बघा की G20 सारखा एवढा मोठा इव्हेंट जो कधी कोणी विचार केला नव्हता की आपल्या देशामध्ये होईल की नाही होणार, पण ह्यावेळेस मोदी साहेबांनी तो आपल्या देशामध्ये घेतला. G20 मुळे आज कितीतरी परदेशातले लोक आपल्या देशामध्ये आले आणि फक्त एका ठिकाणी मीटिंग न घेता संपूर्ण देशभरामध्ये त्या बैठका कशा होतील की जेणेकरून त्या त्या राज्याला आपल्याला जास्तीत जास्त तिथे प्रसिद्धी घेता येईल, त्या राज्याची डेव्हलपमेंट त्या गोष्टीशी आपल्याला जोडता येईल. या सगळ्या गोष्टींचा विचार आदरणीय मोदी साहेबांनी या 10 वर्षामध्ये केला. इंटरनॅशनल पॉलिसीजमध्ये बरेचसे चांगले निर्णय घेतले. बाहेरच्या देशातल्या लोकांशी, त्यांचे तिथल्या स्थानिक नेत्यांशी संबंध चांगले केले की जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये भारताला एक मजबूत एक आपण जे म्हणतो की एक रिलेशन याच्यामध्ये बिल्टअप ह्या माध्यमातून होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार देशातला नागरिक सुद्धा विचार करतो. आज देशातली सुरक्षा सुद्धा खूप महत्वाची आहे. या मागच्या 10 वर्षामध्ये कुठेही टेररिस्ट अटॅक आपल्याला होताना दिसलेला नाहीये. आज जे सैनिक आहे, जे बॉर्डरवर काम करताय, आज त्यांच्यासाठी बरेचसे निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी चांगल्या पद्धतीचे घेतलेले आहे. आज त्यांच्या परिवाराला पण आज कुठे ना कुठे सुरक्षतेची भावना निर्माण होते. म्हणून निवडणूक केंद्राची जेव्हा असते तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सामान्य जनता सुद्धा करत असते. आणि त्याचबरोबरने देशातली काही जे डेव्हलपमेंट आहे, मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, युवक असेल, ह्या सगळ्यांवर ह्या मागच्या 10 वर्षामध्ये काम केलं गेलं आहे. जर विचार केला तर एनडीएची संख्या ही या ठिकाणी केंद्रामध्ये वाढताना दिसते. मात्र महाराष्ट्राचा विचार केला तर एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचा बोलबाला महाराष्ट्रात राहणार असल्याचा या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात येत आहे. एक जर विचार केला तर जनतेला हे फोडाफाडीचं राजकारण पटलेलं नाही.
बघा, अजून मी तेच सांगितलं, की एक्झिट पोल हा एक अंदाज आहे. अजून परवा निकाल यायचे बाकी आहे. जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टीवर मला असं वाटतं बोललेलं योग्य नाहीये. कारण की एक वेळा निकाल हातात आल्यावरच आपण याच्यावर चर्चा करू शकतो. पण विश्वास आहे, की महाराष्ट्रामध्ये पण जास्तीत जास्त जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील. आपल्याला काय वाटतं की आपल्याला कसा लीड राहणार आहे? लीड ह्यावेळेस मला वाटतं, कारण की बघा निवडणूक हे आम्ही सुद्धा मान्य करतो की ह्यावेळेस सोप्या नव्हत्या. महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच नव्हत्या. यावेळेस खूप आम्हालाही म्हणजे मेहनत घ्यावीच लागली. पण तरी सुद्धा ह्यावेळेस अंदाज आहे की 1.5 ते 2 लाखापर्यंत ह्यावेळेस सुद्धा लीड मला मिळेल. हे धाकधूक वाटते का? धाकधूक नक्कीच वाटते, कारण की शेवटी तो निकाल आहे आणि उत्सुकता आहे की परवा काय होईल. त्याच्यामुळे थोडाफार प्रेशर तर असतोच. अ, एक जर विचार केला तर जनता म्हणते की मोदींनी जी निवडणूक लढवली ती मोदींच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली गेली. मात्र जे स्थानिक प्रश्न होते ते स्थानिक प्रश्न कुठेतरी दिसले नाही या निवडणुकीमध्ये. स्थानिक प्रश्न काय? मला सांगा ना. इथे आपण बघतोय की रोडचं इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं जवळपास 90% पूर्ण झालेले आहे. जे कामं पेंडिंग होती त्याची सुद्धा मंजुरी आम्ही घेतलेली आहे. रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आज इथं खूप मोठ्या प्रमाणात बऱ्यापैकी म्हणजे चांगलं झालेलं आहे. बऱ्यापैकी नाही, पूर्णच चांगलं झालेलं. नवीन प्रोजेक्ट रेल्वेचे आम्ही इथे आणलेले आहे. आज शेतकऱ्यांसाठी आज आपण बघतोय की केळी पीक विम्याच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही शेतकऱ्यांना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही अडी-अडचणी असतात त्याच्यामध्ये पूर्णपणे मदत करायचा प्रयत्न करतो. आज महिलांसाठी प्रत्येक गावामध्ये बचत गटांना कसं सक्षम करता येईल त्याच्यासाठी काम करायचा प्रयत्न केलेला आहे. आज युवा असेल, स्टार्टअप योजना आहे, मुद्रा योजना आहे, या माध्यमातून त्यांना हातभार लावायचा प्रयत्न केलेला आहे. तर मला असं नाही वाटत की बाबा की निवडणूक फक्त बघा राष्ट्रीय निर्णय म्हणजेच जिल्ह्याचे निर्णय. ते काही असे काही जळगाव जिल्हा वेगळा आहे आणि बाकीचा देश वेगळा अशातलं तर नाहीये. जळगाव पण देशामध्येच येतो. देशाचा विकास म्हणजे जळगावचाही विकास आहे. आपल्या जिल्ह्याचाही मतदारसंघाचाही त्याच्यात विकास आहे. त्याच्यात कुठे शंका नाही. आणि त्या पद्धतीने आपण आपल्या मतदारसंघामध्ये काम पण केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जनतेने परत तिसऱ्यांदा आज, कारण की रावेर लोकसभेमध्ये पहिल्यांदा होतंय की एक उमेदवार तिसऱ्यांदा रिपीट होणं, हे म्हणजे जळगाव पण देशामध्येच येतो. देशाचा विकास म्हणजे जळगावचाही विकास आहे. आपल्या जिल्ह्याचाही मतदारसंघाचाही त्याच्यात विकास आहे. त्याच्यात कुठे शंका नाही. आणि त्या पद्धतीने आपण आपल्या मतदारसंघामध्ये काम पण केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जनतेने परत तिसऱ्यांदा आज, कारण की रावेर लोकसभेमध्ये पहिल्यांदा होतंय की एक उमेदवार तिसऱ्यांदा रिपीट होणं, हे म्हणजे पहिल्यांदा होतंय आणि ते लोकांच्या विश्वासामुळे मला ही संधी मिळाली आणि तिसऱ्यांदा विजय होण्याची आज कुठे ना कुठे या एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसतंय. भाऊ पण प्रचारात या ठिकाणी उतरले होते. नाथाभाऊंनी पण एक मोठं बळ या ठिकाणी. नक्कीच नाथाभाऊंची सुद्धा या निवडणुकीमध्ये मदत झालेली आहे. आज गिरीश भाऊ असतील, नाथाभाऊ असतील, सगळे पदाधिकारी असतील, महायुतीचे सगळे आमदार असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांनी ताकदीने पूर्ण काम केलेलंच आहे यावेळेस. नक्कीच या ठिकाणी रावेर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी सांगितलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावरच जनतेने त्यांना तिसऱ्यांदा कौल हा मान्य केलेला आहे. आणि जरी लोकसभा निकाल हा लवकरच असला पण थोडी धाकधूक मनात असल्याची भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.